माझ्या मुलांवर कोणी उपचार करता का उपचार? साप चावला हो त्यांना। अकोले तालुक्यातल्या हरिश्चंद्र गडाच्या पायथ्याशी असलेल्या आंबीत गावातील एका शेतमजुरावर, आदिवासी ठाकर समाजाच्या शेतमजुरावर ही वेळ आली। रात्री 2:30 वाजल्यापासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत तो आपल्या मुलांना घेऊन नगरच्या विविध दवाखान्यांमध्ये फिरत होता, पण त्याच्या मुलांवर कोणीही उपचार करत नव्हतं। तुकाराम मध्ये असं या शेतमजुराचं नाव असून काल मध्यरात्री त्याच्या 3 मुलांना साप चावला। मुलांना उलट्याचा त्रास झाल्यानं आणि झोपडीमध्ये साप दिसल्यानं साप चावल्याचं लक्षात आलं। मध्यरात्री शोध घेऊन एक खासगी गाडी घेऊन अहमदनगर गाठलं। नगरला गेल्यानंतर रात्री 2:30ला जिल्हा रुग्णालयात आल्यानंतर रात्रीच्या डॉक्टरांनी तुम्ही खासगी दवाखान्यात जा असा सल्ला दिला। या ठिकाणी जागा नाही असं उत्तर दिलं। तेथून पुढे 5 ते 6 दवाखाने फिरूनही कोणीही दाखल करून घेत नसल्यानं तो हतबल झाला। शेवटी सकाळी एक खासगी दवाखान्यात मुलांना दाखल करण्यात आलं। मात्र या धावपळीत उज्ज्वला मध्ये हिचा मृत्यू झाला, तर राजेंद्र आणि प्रमिला अजूनही अत्यवस्थ आहेत। या प्रसंगी हतबल बाप तुकाराम मध्ये यांनी आपली कैफियत मांडली। रात्री 12:30च्या दरम्यान ते असं तिचं वांट्या झाल्या। मी दवाखान्यात घेऊन चालू तिला, पण तिथं लगेच साप दिसला आम्हाला। दवाखान्यात नेपर्यंत ते लगेच दुसऱ्याला परत वांटे झाले, दोघांना पण वांटे झाले। परत तीच एक मुलगी तिला पण वांटे झाले लगेच इकडं गाडी काढली, गाडी बघितली, लगेच इकडं आलो। इथं आले मग पोरगाल म्हटले जागाच नाही ICU मध्ये, तुम्ही दुसऱ्या दवाखान्यात न्या असे म्हटले। सांगणार मॅडम होते। बोला। आम्ही इथं 3:30च्या दरम्यान इथं आलो, तर इथं सरकारी कामगारांनी सांगितलं की इथं आमच्याकडे जागाच नाही। मग आमची मुलगी ते जास्तच झालेली होती, मग त्यांनी घेतलं नाही म्हणून तिचा मृत्यू झाला। आणि मुलगा होता एक, त्याला ॲडमिट करायचं होतं, पण त्याने सांगितलं आमच्या ICU मध्ये जागा नाही। मग ते म्हटले तुम्ही दुसऱ्या दवाखान्यामध्ये बघा। मग आम्ही 4-5 दवाखाने फिरलो, तर 3:30 वाजेपासून तर 6 वाजेपर्यंत फिरलो। फक्त ते सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट केलं। मुलीचं हे कधी झालं ते डेट? मुलगी 3:30लाच गेली, 3:30 पावणे 3लाच गेली। मी सगळं सांगितलं त्यांना गरीब, पण ते म्हटले आमच्याकडे ICU मध्ये जागाच नाही। आणि आमचा मुलगा परत सिरियस होता, मग नेमकं 2 पेशंट नेमकं बघायचं पुढं असं झालं आम्हाला। मग त्याला वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न केला, 4-5 दवाखाने फिरलो, मग ते सिद्धिविनायकमध्ये त्यांनी ॲडमिट करून घेतलं। जिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभाराची लखतरं वेशीवर टांगली आहेतच, पण आता रुग्णांवर उपचार न करता दुसऱ्या दवाखान्यात जा असा सल्ला देणाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी तुकाराम बरोबर आलेल्या ग्रामस्थांनी केली आहे। रात्री 1च्या दरम्यान तुकाराम मध्ये आमच्या घरी शेतात काम करण्यासाठी आहेत। त्यांचे 3 मुलं आणि ते 2 नवरा बायको आमच्याकडे राहतात। रात्री 1च्या दरम्यान त्यांचा फोन आलेला, मुलीला उलट्या वगैरे होत आहेत आणि तिला दवाखान्यात न्यायचंय। रात्री फोन करून सांगितलं, आम्ही तर कल्याणला राहतो, तिला फोन करून सांगितलं त्यांना की विसापूरचा दवाखाना आहे तिथे घेऊन जा, डॉक्टरला सांगा। त्यांनी विसापूरला त्याप्रमाणे नेलेलं, पण डॉक्टरांनी सांगितलं की हिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल, आमच्याकडे उपचार होणार नाहीत, कारण तिला साप चावलेला, घरामध्ये साप पण सापडलेला। तो साप मारून आणि त्या मुलीला घेऊन गावातून एक गाडी करून मुलगा, 3 मुलं आणि ती मुलगी, 3 मुलं टाकून सिव्हिल हॉस्पिटलकडे गाडी रवाना झाली। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येईपर्यंत 3 ते 3:30च्या दरम्यानचा वेळ होता। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणेपर्यंत उज्ज्वला नावाची त्यांची जी 2 नंबरची मुलगी आहे त्या मुलीचा मृत्यू झाला आणि मुलगा जो आहे छोटा राजेंद्र, त्याच्या उपचारासाठी त्याला दाखल केलं, परंतु दाखल करून घेताना त्याचा केस पेपर वगैरे सगळा काढून ज्या कर्मचारी तिथे ड्युटीवर होत्या त्यांनी त्याला आतमध्ये बेडवर घेतलं, परंतु त्याची परिस्थिती थोडीशी नाजूक असल्यामुळे त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता। त्याला ICUत ठेवणं फार गरजेचं होतं, परंतु ते कर्मचाऱ्यांनी सांगितलं इथे ICU मध्ये एकही जागा शिल्लक नाही। अशा परिस्थितीमध्ये त्याच्या पालकांना आणि त्याच्याबरोबर आलेल्या माणसांना त्या मुलाला घेऊन, ऑलरेडी एक मुलगी तर त्यांची दगावलेलीच होती, पण मुलाला घेऊन त्यांना खासगी दवाखान्यामध्ये ॲडमिट करा असं सांगण्यात आल्यामुळे त्या पालकांनी आणि इतरांनी त्या मुलीला घेऊन नोबेल हॉस्पिटल गाठलं। नोबेल हॉस्पिटलमध्येही उपचार होणार नाहीत अशी सांगितल्यामुळे समोरच तारडे हॉस्पिटल आहे, तिथेही विचारणा केली, तिथेही औषधांची
आनंद ऋषीमध्ये गेले. आनंद ऋषीमध्येही तिथे त्या मुलास दाखल करून घेतलं नाही. शेवटी सकाळी 6 वाजता सिद्धिविनायक हॉस्पिटल आहे तिथे जाऊन डॉक्टरांची खूप विनंती केली आणि विनंतीनंतर तेही डॉक्टर म्हणत होते की इथे त्याच्यावर उपचार होणार नाहीत, त्याला पुण्याला घेऊन जा. परंतु खूप विनंतीनंतर त्या डॉक्टरांनी त्याला ॲडमिट करून घेतलेला आहे आणि तो मुलगा व्हेंटिलेटर आणि गॅसवर त्याला आता ठेवलेला आहे. आणि हा सगळा औषधोपचार हे अकोला तालुक्यातील हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी राहणारे आदिवासी समाजातील लोक आहेत आणि एवढी पैशांची त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची व्यवस्था नाहीये किंवा पैसे खर्च करतील असं नाहीये. तर सिव्हिल हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जो हलगर्जीपणा केलेला आहे त्या अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. जिल्ह्यामध्ये सर्पदंशानं अनेक लोक मृत्युमुखी पडत आहेत. कारण एकच आहे, सर्पदंशाचे औषध वेळेवर उपलब्ध नाही म्हणून. आणि अकोल्यासारख्या दुर्गम भागात उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात अनेक वेळा अशा घटना घडत असतात. मात्र आरोग्य प्रशासन याकडे लक्ष देत नाही आणि अशा घटना घडतच राहतात. न्यूज रिपोर्टर सुशील थोरात, S9 मीडिया, अहमदनगर.